आफ्टर अ लॉंग टाइम आज एक प्रेझेंटेशन घेऊन आलोय. हाय विकास, नमस्कार. प्रसाद, नमस्कार. हर्षल काळे, नमस्कार. योगेश इंगळे, धवल सूरज, कसे आहात सगळे? पाऊस काय म्हणतोय? नो व्हॉइस, आवाज येतोय माझा? बरेच दिवस झाले, काहीतरी एक चांगला टॉपिक घ्यायचा होता. आणि गेले काही दिवसांच्या माझ्या रील्समधनं मला बरेच लोक डीएम्स करत होते की सर कधी घेतला पाहिजे फ्लॅट, फ्लॅट आहे तर काय केलं पाहिजे, सेकंड प्रॉपर्टी आहे तर काय केली पाहिजे. सविस्तररित्या मी आज सगळं टॉपिक्स इन डिटेल घेणार आहे. मला जे प्रश्न नॉर्मली जे रील्समधनं दिसले ते रील्समधले सगळे प्रश्न मी आज घेतलेले आहेत. ट्राय करू की ते सगळे प्रश्न आपण आज घेऊया. एकच मिनिट, मी समोरच ठेवतो माझा ट्रायपॉड. विशाल पवार, नमस्कार. सुदर्शन कपाटे, नमस्कार. सो मी असं बघितलंय गेल्या काही वर्षांच्या माझ्या कन्सल्टेशनमध्ये की लोकांच्या आयुष्यात घर घेणं हा सगळ्यात मोठा गोल असतो. वेअरॅज 2022ला रेंटवर राहण्याचा माझ्या आयुष्यातला डिसिजन माझ्या लाईफमधला टर्निंग पॉइंट झाला. त्यावेळेला मला माहित नव्हतं की तो टर्निंग पॉइंट होईल की नाही होईल, बट दॅट वन डिसिजन चेंज माय लाईफ. एक गोष्ट चांगली होती की माझं लग्न झालेलं, त्यावेळेला मी ऑलमोस्ट 34 वर्षांचा होतो. सो माझ्यात आणि बायकोमध्ये एकमत होतं की रेंटवर राहूया, 2-3 वर्षाने डिसाईड करूया. सो आम्ही नवीन सिटीमध्ये आलेलो, ठाण्यामध्ये. वी वॉन्टेड टू एक्सप्लोअर. सो आम्हाला माहीत नव्हतं की ती सिटी आम्हाला सूट होईल नाही होईल. सो इन्स्टेड ऑफ बाईंग अ फ्लॅट इम्पल्सिव्हली आम्ही डिसाईड केलं की प्रीमियम सोसायटीमध्ये रेंटने राहायचं आणि 2-3 वर्षाने डिसाईड करायचं की फ्लॅट घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे. अँड दॅट डिसिजन कम्प्लिटली चेंज्ड माय लाईफ. मी हेच वारंवार माझ्या रील्समधनं सांगायचा प्रयत्न करतो की लाईफमध्ये ना तुम्हाला देव खूप वेळा असे टर्निंग पॉइंट म्हणजे काय म्हणतात ना, असे पॉइंट्स देतो की जिथे प्रॉबब्ली तुम्ही इमोशनल डिसिजन न घेता प्रॅक्टिकल डिसिजन घेतला तर तुमची लाईफ चेंज होऊ शकते. पण लोक खूप इमोशनल डिसिजन घेतात अँड दे कम बॅक टू स्क्वेअर. सो वेगवेगळे पॉइंट्स कन्सिडर करणारे एंडपर्यंत माझ्या सेशनमध्ये राहा. मी कमेंट सेक्शन ऑफ करतो. एंडला मी मध्ये मध्ये चालू करीन कमेंट सेक्शन. मी सांगतो ज्या ज्या गोष्टी मी आतापर्यंत रील्समध्ये सांगितलंय, आय ऑलवेज वॉक द टॉक. लोकांना सांगायचं घर घेऊ नका, रेंटवर राहा, आणि स्वतः कॅपॅसिटी नसतानाही घर घ्यायचं हे मी नाही केलंय. आय हॅव ऑलवेज वॉकड द टॉक. मला माहितीये इट हॅज डन वंडर्स फॉर मी, इट हॅज डन वंडर्स फॉर मेनी पीपल, बट ते पर्सेंटेज खूप कमी आहे. मी कितीही लोकांना सांगितलं तरी लोक इम्पल्सिव्हली फ्लॅट बाय करतात आणि नंतर पश्चाताप करतात. सो लिटिल बिट अबाउट मी. बरेच लोकांना माहिती आहे मी काय करतो, पण असे बरेच लोक नवीनही असू शकतात. मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. कुठे इथे आहे, ओके, एम्फी रजिस्टर्ड. येस, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. मी 650 करोडच्या वर ॲसेट्स मॅनेज करतो. म्हणजे 600 करोडच्या वर म्युच्युअल फंडच्या टोटल इन्व्हेस्टमेंट्स मॅनेज करतो. माझ्याकडे 5,000च्या वर फॅमिलीज आहेत. माझं इन्स्टा फॉलोईंग सगळ्यांना माहिती आहे. इट इज अराउंड 4.5 लाख ऑन टोटल सोशल मीडिया. मी गोल बेस्ड प्लॅनिंग मेजरली करतो, इन्शुरन्स करतो, PMS करतो, IIPs करतो, आणि सगळ्यात महत्त्वाचे मी एव्हरी वेनसडे रात्री 9 ते 10 इंस्टाग्राम लाईव्ह घेतो. डिसेंबर 2026 पासून चालू झालेली गोष्ट या डिसेंबर 2022ला चालू झालेली गोष्ट या डिसेंबर 2026ला 4 वर्ष होतील. सातत्याने एव्हरी वेनसडे मी येतो आणि मी फ्रीमध्ये काही ना काही कॉन्सेप्ट शिकवतो. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की खूप लोक फ्रॉम ऑल राऊंड द वर्ल्ड जॉईन होतात, ऐकतात, एंडपर्यंत राहतात, ज्ञानात भर पाडतात,
आणि म्युच्युअल फंड्समध्ये येतात. दिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मी फाउंडेशन सेट करीन की काय मला हवंय. 5 प्रिन्सिपल्स बिफोर वी कम्पेअर. पहिले, गोल डिसाइड्स द ॲसेट. ओके. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की देर इज नो बेस्ट ॲसेट क्लास, बट तुम्हाला फिक्स्ड ॲसेट क्लास आणि लिक्विड ॲसेट क्लास ह्याच्यामधला फरक समजला पाहिजे. फिक्स्ड ॲसेट क्लास म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टी, लँड, रिअल इस्टेट ज्या फिक्स्ड आहेत, ज्याच्यातनं ज्या जास्त फास्ट लिक्विड नाही, दे आर कॉल्ड एज फिक्स्ड ॲसेट्स. माझ्याकडे असे बरेच क्लायंट्स येतात ज्यांची फिक्स्ड ॲसेट्समध्ये 7-7, 8-8 करोड इन्व्हेस्टेड आहेत. म्हणजे जर त्या ॲसेट्स विकल्या तर 7-7, 8-8 करोड येतील. बट ॲट द एंड ऑफ एव्हरी मंथ त्यांच्याकडे कॅश फ्लोचा प्रॉब्लेम असतो. मित्रांनो, पैसे जर उपभोगता नाही आले तुम्हाला तर त्या पैशांना काहीच अर्थ नाही आहे. तुम्हाला समतोल साधता आला पाहिजे की फिक्स्ड ॲसेटमध्ये किती आणि लिक्विड ॲसेटमध्ये किती. लिक्विडिटी इज ऑक्सिजन. मी नेहमी म्हणतो कॅश इज किंग. तुमच्याकडे प्रॉबब्ली 5 करोडचे आज रिअल इस्टेट आहे, पण तुमच्याकडे 1 करोडचे म्युच्युअल फंड्स आहेत. तुम्हाला जेव्हा केव्हा पैशांची गरज लागेल त्या 5 करोडच्या रिअल इस्टेटमधनं तुम्ही एकही कॅश फ्लो जनरेट करू शकणार नाही फास्ट. वेरॅज म्युच्युअल फंड्समधनं यू कॅन एन्जॉय युअर लाईफ. मॅच द होरायझन. मी नेहमी म्हणतो इलिक्विड प्लस लॉंग टर्म लँड, फ्लेक्झिबिलिटी. सी, जे पैसे मला पुढचे 10 वर्ष 12 वर्ष लागणार नाहीयेत, सम पार्ट ऑफ युअर इन्व्हेस्टमेंट कॅन गो इन टू लँड, कॅन गो इन टू कमर्शियल ॲसेट. पण माझ्याकडे 100 रुपये आणि मी 50 रुपये आज इन्व्हेस्ट करतोय, 50च्या 50 रुपये रिअल इस्टेटमध्ये गेलेत तर 10 वर्षांनी ना तुम्ही स्वतःला खूप कोसाल. प्रोटेक्ट बिफोर यू ग्रो खूप इम्पॉर्टंट आहे. टर्म इन्शुरन्स अँड हेल्थ इन्शुरन्स व्हेरी इम्पॉर्टंट. फायनान्शियल प्लॅनिंग कॉन्सेप्टच चालू होतो ऑन द फर्स्ट थिंग दॅट इज मेडिक्लेम. तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसेल तर तुम्ही काय अर्थच नाहीये. आज माझं वय 38 आहे. मलासाठी 50 लाखाचा मेडिक्लेम सिंगल मेंबरसाठी साधारण 15 का 17 हजारला येतो. पहिले एक मेडिक्लेम काढून टाका. सेक्युअर युअर सेल्फ, व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. टर्म इन्शुरन्स करा. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, अनफोर्सिड डेथ झाली तर नॉमिनीला एक लमसम पैसे मिळतात. सी, पूर्वीच्या काळामध्ये लोक LIC काढायचे, पण LICची व्हॅल्यू खूप कमी होती. तुम्ही आज 1 करोड 2 करोड 5 करोड टर्म इन्शुरन्स काढणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. या सगळ्या गोष्टी आम्ही अंडर वन रूफ करतो. मी काय काय करतो, इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेम आणि टर्म, म्युच्युअल फंड्स, या सगळ्या गोष्टी अंडर वन प्लॅटफॉर्म तुम्हाला मी करून घेतो. लास्ट बट नॉट द लीस्ट, डिसिप्लिन बिट्स एव्हरीथिंग. मी परवा माझ्या फॅमिली मेंबर्सशी बोलत होतो तर मला एका फॅमिली मेंबरने विचारलं की यू आर व्हेरी फॉर्च्युनेट की तुझा एवढ्या लहान वयात 5 करोडचा पोर्टफोलिओ ऑलमोस्ट व्हायला आलाय. म्हणलं येस, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. पण त्या 10 वर्षाच्या जर्नीमध्ये आय हॅव सेड नो ॲटलिस्ट 1000 टाइम्स. असे बरेच वेळेला इन्स्टन्सेस आलेले की मला वाटत होतं की आपण SIP स्टॉप करावी, इथे खर्च करावा. आपण यावेळेला माझ्याकडे लमसम आहे, नको आपण ना ते परचेस आपण गेले 5-6 महिने विचार करत होतो ते करूया, पण मार्केट खाली आहे तर मी मार्केट खाली असताना पैसे इन्व्हेस्ट केले. प्रॉब्लेम काय होतो, लोकांना ही जर्नी खूप इझी वाटते. दॅट जर्नी इज नॉट इझी. बट नाव वेन आय हॅव रीच्ड अ सर्टन पॉइंट, मी आता विचार नाही करत खर्च करायचा. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये 5 ते 7 वर्ष डेडिकेटेड द्यायचे. त्यात तुम्हाला प्रॉबब्ली थोडं तुमच्या बिलो युअर मीन्स राहायला लागेल, पण नंतरचे 40 वर्ष आहेत फेनॉमिनली तुम्ही एन्जॉय करू शकता. मी असं नाही म्हणणार की भिकाऱ्यासारखं राहायचंय, बट आपण एक्सपेन्सिव्ह परचेजेस करतो. म्हणजे लोक दर वर्षाला आयफोन्स बदलतात, दर 2-3 वर्षाला कार बदलतात. डोंट डू इट. मला असे लोक माहिती आहेत की ज्यांचा 50 लाख आणि 1 करोडचा पोर्टफोलिओ आहे आणि त्यांच्याकडे BMW मर्सिडीज आहे. माझा 5 करोडचा पोर्टफोलिओ आहे, पण आय स्टील ड्राईव्ह XUV 700. दिस इज डिफरन्स. मला शो ऑफ नाही करायचं आहे. मला शो ऑफ बिलकुल करायचं नाही. आय हॅव अ व्हेरी बिगर गोल.
सो ज्यावेळेला मी 2016ला चालू केलं तेव्हा माझा गोल 2026 पर्यंत 1 करोड पोचायचा होता. तो मी आता 5 करोड पोचलोय. आता माझा गोल असा झालाय की आय एम 38. माय गोल इज टू रीच 100 crores बाय द एज ऑफ 50. 50 पर्यंत मला 100 करोड पर्यंत पोहोचायचं आणि आय एम व्हेरी शुअर की मी करणार. SIP ना एक लाईफमध्ये खूप छान गोष्ट केली आहे आणि ती म्हणजे डिसिप्लिन. डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी हॅज वर्क वंडर्स फॉर मी. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी ऑलवेज बीट्स टॅलेंट. तुम्हाला असं वाटत असेल की आपण उच्च शिक्षित नाही आहोत, पण थोडं डिसिप्लिन ठेवा, कन्सिस्टन्सीने इन्व्हेस्ट करा. 5-7 वर्षात तुम्ही तुमच्या मित्रांच्या खूप पुढे गेलेले असाल. मार्क माय वर्ड्स. एव्हरीवन विथ मी. एव्हरीवन विथ मी. आज 6 प्रश्न मी ऍड्रेस करणार आहे. पहिला आहे लँड प्लस वर्सेस म्युच्युअल फंड्स. सो एक लक्षात घ्या, जेव्हा मी रिअल इस्टेट वर्सेस म्युच्युअल फंड्स हा टॉपिक घेतलाय, इट इज नॉट लाईक की रिअल इस्टेट चांगलं आहे का वाईट आहे, म्युच्युअल फंड चांगलं आहे का वाईट आहे. बिलकुल नाही. प्रत्येक ऍसेट क्लास घेण्याची एक वेळ आहे. ती वेळ काय आहे ना, हे आपण आज डिसाईड करणार आहे. व्हॉट इज गुड फॉर यू मे नॉट बी गुड फॉर मी. व्हॉट इज गुड फॉर मी मे नॉट बी गुड फॉर यू. हे एक नेहमी लक्षात ठेवा. दुसरा आहे वेन डज बाईंग लँड जेन्युअली मेक्स. आपण एक एक प्रश्न डायरेक्टच घेऊ ना. क्वेश्चन 1, लँड वर्सेस म्युच्युअल फंड्स, व्हॉट इज बेटर आणि कधी केलं पाहिजे. सो नॉर्मली लँड जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपली तिकीट साईज ना ही नेहमी 10 ते 15 लाखापासून असते. मी बघितलंय की फार कमी वेळेला तुम्हाला 15-20 लाख 25 लाखाच्या खाली लँड मिळते. म्युच्युअल फंड्स तुम्ही 500 रुपये महिन्यापासून पण चालू करू शकता. सगळ्यात मोठी गोष्ट आहे लिक्विडिटी. दिसतंय ना सगळ्यांना? परफेक्ट दिसतंय. लिक्विडिटी. प्लॉट किंवा लँड जेव्हा आपण विकायचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्हाला कमीत कमी 6-7 महिने 1 वर्ष लागतात. म्युच्युअल फंड्स 2 दिवसात बँकेत येतात. लँडची एक खासियत आहे, 1 करोडची लँड समजा 10 करोड झाली आणि 10 करोडची लँड तुम्ही विकली तर 10 करोड मध्ये 4 करोड व्हाईट येतात, 6 करोड ब्लॅक येतात. आता 6 करोड ब्लॅकचं करायचं काय? मग आपण परत 6 करोड दुसऱ्या ऍसेट क्लासमध्ये दुसऱ्या लँडमध्ये इन्व्हेस्ट करतो. पैशांचा उपभोग हा फक्त व्हाईटमध्येच होऊ शकतो आणि व्हाईट पैसे हे तुम्हाला एवढी मजा देतील की तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. डिव्हिजिबिलिटी. कांट सेल हाफ अ प्लॉट. तुमचा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे, डिमार्केशन नाहीये, तर तुम्ही 2-2 गुंठ्याचे 5 प्लॉट आणलेस एने तर तुम्ही विकू नाही शकत. म्युच्युअल फंड्स तुम्हाला हवे तसे तुम्ही विकू शकता. ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी लँडमध्ये तर बिलकुल नाहीये. कॉस्ट इन्व्हॉल्व आणि एफर्ट. आता लँड कधी घेतली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. लँड कधी घेतली पाहिजे? आयडियली लँड कधी घेतली पाहिजे? खूप लोकांना असं वाटतं की आपण सो देर आर 2 ways ऑफ बाईंग अ लँड. लोक 2 वेळा लँड घेतात. एक असतो इमोशनल ऍसेट. हे काय असे का आले? आपण दुसरं एक असतं इमोशनल आणि एक असतं इन्व्हेस्टमेंट. इमोशनल म्हणजे मला गावाच्या इथे माझं घर नाहीये म्हणून मला लँड घ्यायची आहे. एक असतं की माझ्या मित्राने 10x 15x 20x केलेत म्हणून कॅपिटल अप्रिसिएशन म्हणून लँड घेतात. मेजॉरिटी लोक मी बघितली आहेत, 80% लोक इमोशनल म्हणून घेतात, 20% लोक कॅपिटल अप्रिसिएशन म्हणून घेतात. गावाकडे घर नाहीये म्हणून मला ना आई बाबांसाठी घर बांधायचंय, कम्प्लिटली फाईन. इमोशनल गोल आहे, सेट करा गोल की मला 5 वर्षात 20 लाख रुपये समजा उभे करायचे तर 20 लाखाची मी आज 20,000ची SIP करीन, 5 वर्षात मी 20 लाख उभे करीन आणि मग मी लँड घेईन. लोक काय करतात? सेव्ह करतात पहिले लँड घेऊन टाकतात.
लँड घेतल्यानंतर आई बाबा म्हणतात, अरे आता मुला थोडं लँड घेतलीस, गावाकडे आपलं एक घर असलं पाहिजे. मग परत 15-20 लाखाचं घर बांधतात आणि पूर्ण 10 वर्षाची सेव्हिंग झिरो करून टाकतात फॉर जस्ट वन इगो. डोंट डू दॅट. मला माहितीये तुमचे आई बाबा खूप खुश होतील, पण आई बाबांना जर कळलं की तुमचा जॉब गेलाय आणि तुमच्याकडे पैसे नाही आहेत आता, आणि होते ते पैसे तुम्ही लँडमध्ये इन्व्हेस्ट केलेत आणि आता घर चालवायला प्रॉब्लेम होतोय, तर आई बाबांना सगळ्यात जास्त दुःख होईल. मार्क माय वर्ड्स. व्हेरी इमोशनल ॲसेट. दुसरं असतं, लोकांना असं वाटतं की कुठेही लँड घेतली तर ती 10 वर्षात 10 पट होतेच. फार रेअरली होतं. वन्स इन अ ब्ल्यू मून. सगळ्यात जास्त फ्रॉड हे लँडमध्येच होतात. जास्तीत जास्त फ्रॉड हे लँडमध्ये होतात. मग आता कोणी लँड घेतली पाहिजे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कोणी लँड घेतली पाहिजे? ज्यांचे गोल्स फिक्स्ड आहेत, रिटायरमेंट, चिल्ड्रन एज्युकेशन, इमर्जन्सी फंड, ऑर ऑन ट्रॅक. आज माझा समजा पोर्टफोलिओ 5 करोडचा आहे, मला 50 लाख किंवा 1 करोडची लँड घ्यायची आहे, तर मी जाऊन उद्या 1 करोडची लँड घेईन. मला मध्ये खूप असा विचार आलेला की आपण एक सी फेसिंग ना 1 करोडची लँड घेतली पाहिजे. खूप माझ्या मनात होतं. पण नंतर मी विचार केला, 1 करोडची लँड घेणार, मग त्यात 50-1 लाखाचं मी घर बांधणार, 1.5 करोडची लँड घेणार आणि मी वर्षाला 10 दिवस फक्त जाऊन राहणार. ते पण जमलं तर. त्याच्यापेक्षा मी आता मला कुठे जायचंय तर मी 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये राहतो. आय कॅन स्पेंड. व्हाय नॉट एक्सप्लोर डिफरंट प्रॉपर्टीज अक्रॉस द ग्लोब. हा विचार केला आणि सध्या मी बॅकफूटवर आलोय. मी बिलकुल लँड बघत नाहीये. मला असं नकोय की मी खूप खर्च केला, लोकांना दाखवण्यासाठी मस्त केलंय आणि त्याचा उपभोग नाहीये. डोंट डू दॅट. पैसे पैसे वाचून जेवढं तुम्ही आता केअरफुली कट डाऊन कराल एक्सपेन्सेस, तेवढं तुमचं रिटायरमेंट खूप अर्ली होईल. इट इज ट्रू सरप्लस. आज मला माहितीये की माझा 10 करोडचा पोर्टफोलिओ झाला तर मला 6-7 लाख रुपये महिना येईल, माझं घर आरामात चालेल. त्याच्यावर जेवढे पैसे येतील दॅट इज कम्प्लिटली सरप्लस. मनी यू वॉन्ट टच फॉर 8 to 10 years विथ झिरो और मिनिमम लोन. क्लिअर व्हेरीफाईड टायटल. अरे आत्ता तर आपण ॲफिडेविट करून घेऊ, मला माहितीये हे नंतर गव्हर्नमेंटची अर्जून नाही, हा अर्जून होणार आहे, घेऊन टाकू, स्वस्तात मिळते. नेव्हर डू दॅट. आणि अ रिअल एंड यूज ऑर प्लॅन. रेड फ्लॅग्स. ऑलवेज वॉक अवे. बॉरोइंग हेविली टू बुक अ प्लॉट ऑन होप. मी लोकांना बघितलंय, लोक पर्सनल लोन घेऊन प्लॉट घेतात, पर्सनल लोन घेऊन गावाला घर बांधतात. नेव्हर एव्हर डू दॅट. नेव्हर एव्हर डू दॅट. युअर एंटायर सेव्हिंग्स इन वन लिक्विड ॲसेट. रिटायरमेंट नंतर 50-60 लाख मिळाले, 40 लाखाचं काय केलं तर मी गावाला घर बांधलं. माझ्याकडे उदाहरणं आहेत. रिटायरमेंट नंतर गावाला घर बांधलं आणि 5-7 वर्षानंतर पूर्ण रिटायरमेंट अमाऊंट संपून गेली. आता घर कसं चालणार? जे घर बांधलेलं गावातलं सगळ्यात बेस्ट घर होतं, ते घर खायला उठलंय आणि दररोज मला कामाला जायला लागतंय. का? जर मी आज काम केलं नाही तर माझं घर चालणार नाही. हे 65व्या वर्षी किंवा 70व्या वर्षी झालं तर तुमचा फायनान्शियल प्लॅन वर्स्ट आहे. ॲग्रिकल्चर, गुंठेवारी लँड विदाउट लिगल क्लॅरिटी, एक्सपेक्टिंग टू एक्झिट क्विकली, लँड इज अ व्हेरी स्लो ॲसेट. बरेच जण असं वाटतं की मला ना टिप मिळाली आहे, इथे ना 1 करोडला आता लँड घेतो, 2 वर्षांनी मला माहिती आहे गव्हर्नमेंट घेणारे लँड 1 करोडचे 3 करोड होऊन जातील. बॉस, इट इज नॉट सो इझी. इट इज नॉट सो इझी. मी परत परत वारंवार सांगतो, जेव्हा केव्हा लँड घ्यायचे तुम्ही लँड घ्या. माझ्याकडे 100 रुपये तर 20 रुपये 25 रुपये टाकून लँड घ्या. बट तुमचे गोल्स मॅप झाल्यानंतर तुमच्याकडे सरप्लस असेल तरच घ्या. किंवा एक प्रॉपर्टी विकली आहे, ब्लॅक कंपोनंट काय करायचंय कळत नाही, लँड घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पण व्हाईट कंपोनंट घेऊन स्वतःला त्रास देऊन लँड घेणं कम्प्लीट नो आहे. मी लँड घेण्याच्या अगेन्स्ट नाहीये. मला हवंय प्रत्येकाने पुढच्या 10 वर्षात कम्प्लिटली फायनान्शियली फ्री व्हावं. एव्हरीवन विथ मी. प्रत्येक जण माझ्या बरोबर आहे.
देर इज फर्स्ट होम, राईट एज अँड डाऊन पेमेंट ऑफ EMI. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आज माझा बोर्ड असा का झालाय मला कळत नाही. एकच मिनिट. सेटिंग बोर्ड थीम असा का झालाय हा बोर्ड. हा बस परफेक्ट. ओके सो घर, मी नेहमी म्हणतो ज्याला घर आपण घेतो त्यावेळेला इट शुड नॉट बी अ इमोशनल डिसिजन. माझ्यासाठी दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. राईट एज, राईट लोकेशन आणि राईट कॉन्फिगरेशन. राईट एज मला असं वाटतं इज 35 to 40. ओके, माझा अनालिसिस आहे. आय मे बी कम्प्लिटली रॉंग. माझा अनालिसिस आहे 35 to 40 मध्ये फ्लॅट घेतला पाहिजे. का? कारण तुमचा जॉब लोकेशन फिक्स्ड होऊन जातं, तुमच्या चाइल्ड स्कूल फिक्स होऊन जातं, आणि तिसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचे बाबा आई वडील पॅरेंट्स एज होत असतात. राईट लोकेशन सगळ्यात मेजर इम्पॉर्टंट. जॉब लोकेशन तुमचं फिक्स होऊन जातं, त्याच्यामधनं राईट लोकेशन कळतं. तिसरं राईट कॉन्फिगरेशन. काय होतं मेजरली मी असं बघितलंय, लोक ज्या वेळेला 30च्या आधी फ्लॅट घेतात त्यांची कॅपॅसिटी असते बिफोर 30, त्यांची कॅपॅसिटी असते 1 to 2 BHK. 30 to 35 मध्ये जेव्हा घेतात तेव्हा त्यांची कॅपॅसिटी मेजरली 2 BHK घ्यायची असते. 35च्या पुढे काय होतं, त्यांना कळतं की 2 घ्यायचा का 3 घ्यायचा. का? कारण मुलं मोठी झालेली असतात, त्यांना एक बेडरूम लागते, हस्बंड वाईफला एक बेडरूम लागते, तिसरी समजा आई बाबा आपल्याबरोबर राहणार असतील तर त्यांना एक बेडरूम लागते. तुम्ही पहिल्यांदा फ्लॅट घेतला तर तो फ्लॅट पुढच्या 5-7 वर्षात त्याची किंमत वाढत नाही, पण आपल्याला 2 BHK वरनं 3 BHK वर मूव्ह पण व्हायचं असतं. मग पहिला फ्लॅट विकला जात नाही, पण 3 BHK तर घ्यायचा आहे कारण मुलं मोठी होत आहेत, आई बाबा पण येऊन राहत आहेत. मेंटल बर्डन एका पुरुषावर खूप येतं. ऑफिसची कटकट, ऑफिस पॉलिटिक्स, AIचं टेन्शन, जॉब लॉस कधी येऊ शकतो, आणि मला घर चालत नाही. दिस इज द राईट एज. मी कमेंट सेक्शन ऑन करतोय. आय एम व्हेरी क्युरियस की तुम्हाला काय वाटतंय. कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा तुम्हाला काय वाटतंय. अजिंक्य म्हणतोय 35 इज द राईट एज. भाग्येश इंगरे पण म्हणतात एक्झॅक्टली राईट. (34 to 38 इज साधारण ते एज ग्रुप. 34 to 38. मंगेश मळेकर, क्या बात आहे. आज मंगेश तू पण आहेस का? नमस्कार भाऊ. राईट एज 35. ज्या लोकांनी पहिल्यांदा फ्लॅट घेतला असेल त्यांना माझं म्हणणं खूप पटेल. मी ना खूप रिअलिस्टिक माणूस आहे. मला काहीतरी सांगायचं किंवा काहीतरी विकायचं म्हणून मी बिलकुल इन्स्टा लाईव्ह घेत नाही. मला तुम्हाला पटवून द्यायचं आहे की हे केल्याने तुमची लाईफ खूप चेंज होईल. परफेक्ट. काही जण म्हणतात आपण लवकर जर केलं, फ्लॅट घेतला तर लवकर EMI संपेल. दॅट इज अ व्हेरी गुड पॉइंट. परफेक्ट. आपण थोडेसे पॉइंट्स डिस्कस करू.
35 इज द राईट एज. महेश म्हणतायत, मी या गोष्टीला पण सहमत नाही की रेंट आणि EMI सेम ह्याच्यात आहे NRI ला, ते पण मी तुम्हाला सांगतो. सो आय हॅव अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह ऑन दॅट ॲज वेल. ओके, परफेक्ट. मी तुम्हाला माझं एक उदाहरण देतो. ओके, सो 2017ला मी घाटकोपरला फ्लॅट घेतलेला 1.25 crores ऑल इन्क्लुझिव्ह. डाऊन पेमेंट वगैरे सगळं झाल्यानंतर माझ्याकडे 8 लाखाचे म्युच्युअल फंड्स बाकी होते. बाकी मी सगळे सेल केलेले, कारण मला लोनच्या व्यतिरिक्त मी लोन काढलेलं 90 लाखाचं आणि मला EMI येतोय समथिंग 78 का 80,000 माझा EMI. 80,000 EMI आपण नीट करू. 80K इज माय EMI. 2017 साली माझं वय होतं 29. ओके, त्यानंतर आता हे माझे होते नाही ELSS फंड्स मध्ये होते. लॉक असल्यामुळे मी फंड्स काढू शकत नव्हतो. बाकी मी सगळे रिडीम केलेले पैसे. आता ज्या वेळेला माझा EMI जात होता 80,000 रुपये, तुम्हाला माहिती आहे 2020ला कोरोना आला, कोविड आला आणि माझं इन्कम एकदम 30% वर आलं. म्हणजे मी 1 लाख रुपये समजा कमवत होतो तर मी 30,000 वर आलो आणि दिस बिकेम अ ह्यूज बर्डन फॉर मी. त्यावेळेला माझा पोर्टफोलिओ वाढलेला. माझा पोर्टफोलिओ कोविडच्या वेळेला 36 lakhs होता, ज्याची किंमत 26 lakhs झालेली. बट आय न्यू की माझ्याकडे पैसे आहेत, बट एक मेंटल बर्डन तयार झालेलं की मला माहित नाही कोविड किती दिवस चालेल आणि माझं एकदम इन्कम ड्रॉप झाल्यामुळे हा माझा EMI मला खूप बर्डन वाटायला लागलेला. आणि ज्यावेळेला बर्डन वाटायला लागतो ना, पुरुषांचा इगो असतो ना, तो जाम हर्ट होतो. सो आय स्टार्टेड एक्सप्लोरिंग वेज. काय झालं मग 2022ला आम्ही ठरवलं की इथून मूव्ह व्हायचं घाटकोपर टू ठाणे. सो मी डिसाईड केलं की हा फ्लॅट जो आहे तो विकायचा. आणि मला असं कळलं की त्या फ्लॅटला सेलिंग प्राइस इज नॉट इवन 1.2 crores. कारण ती बिल्डिंग जी होती ती जुनी होत चाललेली. मी घेतला तर थोडा रिसेल फ्लॅट होता, त्या मला जो परवडेल तेव्हा मी घेतलेला. आता त्याची किंमत इज नॉट इवन 1 crore. आय हॅव पेड अराउंड 80 lakhs EMI. म्हणजे माझी जी आता बाईंग प्राइस आहे ती 1.8 crores आहे. आता मी ज्या वेळेला ठाण्याला शिफ्ट झालो त्यावेळेला मी रेंटवर राहिलो. सो फास्ट फॉरवर्ड 2022 मी होतो 34 इयर्सचा. 2022ला जेव्हा मी शिफ्ट झालो तेव्हा माझा पोर्टफोलिओ 1 करोडचा होता. मी रेंट देत होतो 60,000 रुपये. दॅट 1 crore हॅज नाव बिकम 5 crores आणि हा माझा रेंट झाले 65K. दॅट वन डिसिजन ऑफ मी नॉट बाईंग अ फ्लॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी एकदम प्रीमियम प्रॉपर्टी बघतोय. मी 100% पुढच्या 3 ते 4 वर्षात घर घेणार. 3 ते 4 वर्ष नाही, सूनरच 3-1 वर्षात घर घेणार. पण मी जर 2023ला जर मी जिथे मूव्ह झालो घर घेतलं असतं ना, तर माझ्या लाईफ मधला जो गोल होता की एकदम प्रीमियम मधलं प्रीमियम घर घ्यायचं, ते मी घेऊ नसतो शकलो. प्लस माझा पोर्टफोलिओ जो आहे त्या पोर्टफोलिओपर्यंत पोचायला प्रॉब्ली अजून 3-4 वर्ष लागली असते. एव्हरीवन विथ मी, माझ्याबरोबर सगळे आहेत. मी कमेंट सेक्शन ऑफ केलंय, सो मला कळू नाही शकणार. बट आय होप मला जे सांगायचंय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. ऑलमोस्ट 250 लोक आहेत. सो मी नेहमी एक गोष्ट सगळ्यांना सांगतो, प्लॅन करा. सो कधी तुम्ही घेतला पाहिजे? ज्या वेळेला तुम्हाला स्टेबल इन्कम आहे, 6 months इमर्जन्सी फंड आहे, टर्म हेल्थ इन्शुरन्स आहे, 20% डाऊन पेमेंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट, आणि EMI स्टेज अंडर 35 to 40% ऑफ युअर टेक होम आणि यू विल स्टे इन द सिटी फॉर 5 years. पुण्यातल्या लोकांची ना एक खासियत आहे. पुण्यातले लोक पुण्यात फ्लॅट घेतात,
मग बेंगलोरला शिफ्ट झाल्यावर बेंगलोरला फ्लॅट घेतात, मग ते परत पुण्याला येतात, मग बेंगलोरचा फ्लॅट रेंटवर देतात, पुण्याच्या फ्लॅटमध्ये येऊन राहतात, पूर्ण फायनान्शियल मेस करून ठेवतात. डोंट डू दिस. पुण्यामधनं बेंगलोरला शिफ्ट झालात आणि बेंगलोरला नवीन फ्लॅट घ्यायचा आहे, तर पुण्याचा साला फ्लॅट विका आणि बेंगलोरला घ्या. दोन दोन ठिकाणी फ्लॅट घेऊन काहीही उपयोग नाहीये. यू नीड टू हॅव वन प्रायमरी प्लेस ऑफ रेसिडेन्स, रेस्ट तुम्ही रेंटवर राहू शकता. प्लॅन युअर डाऊन पेमेंट लाईक अ गोल. लेट्स अज्युम की 75 लाखाचं घर घ्यायचंय, 15-20 लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करायचंय. त्याच्यासाठी तुम्ही SIP करा 5 वर्षासाठी. डाऊन पेमेंटसाठी गोल करा. 5 वर्षात पेमेंट 20 लाख रुपये झाले, 20 लाख रुपये काढा, डाऊन पेमेंट करा, घर घ्या. 5 वर्षात कळेल पण ना घराच्या किमती किती वाढतायत. मला पुणे आवडतंय, मुंबई आवडतंय, ठाणे आवडतंय का डोंबिवली आवडतंय, का मला बँगलोरलाच शिफ्ट व्हायचंय मला माहित नाही, का मला US ला जायचंय मला माहित नाही. डोंट डू दिस. 5 वर्ष बायकोशी बोला, फिगर आउट थिंग्स विथ. तिला सांगा असा असा प्लॅन आहे, आपण आज 1 BHK घेऊ शकतोय, पण आपल्याला पुढे जाऊन 2-3 वर्षाने 1 BHK नाही, आपल्याला 2 किंवा 3 BHK लागणार आहे. लेट्स प्लॅन 3 BHK राईट नाव. त्याप्रमाणे SIPs करा. माझ्याकडे लोकांनी 4-4, 5-5 करोडचे फ्लॅट घेतलेत जस्ट प्युअरली ऑन फायनान्शियल प्लॅनिंग. आणि मला एवढा आनंद होतो जेव्हा ते फ्लॅट्स घेतात त्यावेळेला, कारण इट इज प्लॅनिंग. प्लॅनिंगने टेन्शन येत नाही. आय होप एव्हरीवन इज विथ मी. माझ्या बरोबर आहेत सगळेजण. क्वेश्चन 4, टॅक्स व्हेन यू सेल अ प्रॉपर्टी. 2 प्रकारचे टॅक्सेशन. बरेच लोकांना माहित नसतं टॅक्स कसा कॅल्क्युलेट होतो. 24 महिन्याच्या आधी प्रॉपर्टी तुम्ही विकली तर तुम्हाला शॉर्ट टर्म गेन्स असतात. 24 महिन्याच्या नंतर विकली तर तुम्हाला लॉंग टर्म गेन्स लागतात. 12.5% जसं इक्विटीला टॅक्सेशन आहे तसंच 12.5%. 23 जुलै 2024च्या आधीची प्रॉपर्टी असेल तर देर आर 2 रूल्स. तुम्ही इंडेक्सेशन बेनिफिट घेऊ शकता विथ 20% ऑफ द प्रॉफिट ऑर 12.5% ऑफ द नेट प्रॉफिट्स. मी नाही सगळ्यांना सांगतो 12.5% ऑफ द प्रॉफिट्स कॅल्क्युलेट करा. सिम्पल. म्हणजे काय की समजा तुम्ही 1 करोडला प्रॉपर्टी घेतली, 2 करोडला विकली, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट झाला 1 करोड. याला तुम्हाला 12.5% टॅक्स भरायचा आहे, विच इज 12.5 lakhs. आता तुम्ही एक प्रॉपर्टी घेऊन दुसरी प्रॉपर्टी समजा मध्ये घेतली तर तुम्हाला टॅक्स लागत नाही. आता ह्याच्यात अजून एक कॅच आहे. बरेच लोक काय करतात, जेव्हा 2 BHK मधनं 3 BHK मध्ये जातात, तर मी समजा हा 2 BHK विकलाय 75 lakhsला आणि 3 BHK घेतलाय 1 crore. तर लोक काय करतात, हे 75 lakhs डायरेक्ट इन्व्हेस्ट करतात याच्यात, उरलेले 25 लाख आहेत, 25 लाखाचं लोन करतात. बरोबर आहे. 75 लाखाला मी 2 BHK विकलाय, मला 3 BHK 1 करोडला घ्यायचा आहे. तर लोक काय करतात, 75 लाख ह्याच्यात इन्व्हेस्ट करतात, उरलेले 25 लाखाचं लोन घेतात. मी लोकांना सांगतो डोंट डू दिस. काय करायचंय, ज्या वेळेला तुम्ही 3 BHK 1 करोडला घेताय, ओके, 1 करोडला घेताय. आता तुम्ही 2 BHK कितीला विकलाय, तुम्ही 2 BHK विकलाय 75 lakhsला. 75 lakhs मधले 20 lakhs तुम्ही डाऊन पेमेंट करा, म्हणजे उरले 80 लाख. 80 लाखाचं तुम्ही लोन करा. तुम्हाला EMI येईल अंदाजे 56,000, आपण 50,000 पकडू. ओके. आता बरेच लोक म्हणतील मग हे 20-55 लाखाचं काय करायचं. आता तुम्ही ह्याच्यातले 20 लाख रुपये दिले डाऊन पेमेंटला, राहिले तुमच्याकडे 55 lakhs. 55 lakhs हे तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा. 10 years मध्ये 12% ने तुमचे होतील 1.65 crores. कमेंट सेक्शन ऑन करतो, मला सांगा तुम्हाला कळलंय की नाही कळलंय. मी परत रिपीट करतो,
खूप लोक असं करतात. 2 BHK विकायचा आणि 3 BHK घ्यायचा. मी परत रिपीट करतो. 2 BHK समजा मी 2 BHK विकलाय 75 लॅक्सला, 3 BHK घेतलाय 1 करोडला. 75 लॅक्स मधले 20 लाख मी इथे डाऊन पेमेंट करतोय. ओके, डाऊन पेमेंट केल्यानंतर राहिले 80 लाख. 80 लाखावर मला 50,000 EMI येतोय. मी 50,000 रुपये EMI भरतोय. आता इथे जे 20 लाख रुपये आपण डाऊन पेमेंटला दिलेले राहिले 55 लाख. 55 लाख मी 10 वर्षासाठी म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करतोय. माझे होते 1.65 crores. एव्हरीवन विथ मी? एव्हरीवन विथ मी? आता दुसरा एक ऑप्शन. काही लोक म्हणतील मला 50,000 SIP नाही, 50,000 EMI जमत नाहीये. तुम्ही या 55 लाखामधनं SWP चालू करू शकता, विच इज मॅक्झिमम साधारण 40,000 रुपये. 50,000 EMI, 55 लाखामधनं 40,000 SWP येते. दिस कॅन बी अनदर ऑप्शन. तरी पण 10 वर्ष इन्व्हेस्टेड राहिलात, 12% रिटर्न्स मिळाले तर प्रिन्सिपल अमाऊंट तुमची साधारण 70 to 75 lakhs होईल. दिस इज अ ब्युटी ऑफ म्युच्युअल फंड्स. सगळ्यांना समजलंय? $50 लाख कसे इन्व्हेस्ट करायचे? डायरेक्ट लमसम. भाई, दिस मार्केट इज बेस्ट टाइम टू इन्व्हेस्ट. बेस्ट टाइम टू इन्व्हेस्ट. बेस्ट टाइम टू इन्व्हेस्ट. एव्हरीवन विथ मी? ओके, सो ऋतुजा म्हणतीये की 80 लाख लोन घेतलं तर मी 20 वर्षात 1.6 crores टोटल पे करणार आहे. म्हणजे 80 लाख रुपये इंटरेस्ट आला. बरोबर आहे? पण मी तुम्हाला 10 वर्षातच ऑलमोस्ट 2.5 करोड बनवून देतोय ना. मी तुम्हाला पहिल्या 10 वर्षातच पैसे बनवून देतोय. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. ओके, आपण ते पण एक घेऊ. गुड क्वेश्चन. 50 लाख होम लोन, 50 lakhs in 20 years तुम्ही पे करता साधारण 1.1 crores. म्युच्युअल फंड्स 50 lakhs in 20 years at 12% will give you 4.5 crores. What is better? 50 लाख होम लोन तुम्ही 20 वर्षात 1 करोड 10 लाख भरता. 50 लाख म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवले तर 20 वर्षात 4.5 करोड होतात. व्हॉट इज बेटर? व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. व्हॉट इज बेटर? होम लोन कधीही प्रीपे करायचं नाही. होम लोनात 7.5% मिळतं. कधीही प्रीपे करू नका. नेव्हर एव्हर डू दॅट. इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स. तुमचा कॉर्पस बनवा. कॉर्पस बनवल्यानंतर 10 वर्षांनी प्रीपे करा. क्वेश्चन 5. कमर्शियल प्रॉपर्टी फॉर रेंट, स्मार्ट ऑर अ ट्रॅप? खूप लोकांना असं वाटतं की आपण ज्या वेळेला कमर्शियल घेतो, काय रेंट मिळतं, कमर्शियल पण ऍप्रिशिएट होतं, कुठेही घंटा ऍप्रिशिएट होत नाही. आज रेसिडेन्शियल मध्ये यील्ड आहे 2 ते 3.5%. कमर्शियल मध्ये प्रीमियम प्रॉपर्टीज घेतल्या तर तुम्हाला 4 ते 6% कमर्शियल रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. मेक्स सेन्स ओनली इफ लार्ज सरप्लस आहे. सरप्लस आहे, माझ्या खिशात नाही पैसे इन्व्हेस्ट करायचे. सरप्लस आहे. ग्रेड ए प्रॉपर्टी, क्रेडिबल लॉंग टर्म लीज अँड लोकेशन विथ रिअल डिमांड अँड लो वेकन्सी. मी नेहमी लोकांना सांगतो, तुम्हाला रिअल इस्टेटच करायचंय, रिट्स करा ना. बेस्ट आहे एकदम. 8-9% रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. सगळ्यात बेस्ट SWP करा. व्हेरी इम्पॉर्टंट.
रिटायर झालेली लोक कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतात का, तर त्या रेंटमधनं माझं लाईफ जाऊ शकेल. भाई जर तो टेनंट निघून गेला ना, तर दुसरा टेनंट येईपर्यंत जीव जातो. बरं, दर 2-3 वर्षाने कलरिंग करायला लागतं घराला, सगळ्या गोष्टी असतात. डोंट डू दिस. काही गरज नाहीये. ॲट रिटायरमेंट वाय प्रॉपर्टी फेल्स आणि SWP विन. रिटायरमेंट नंतर SWP करणं लाईफचा सगळ्यात बेस्ट डिसिजन असू शकतो. ओके, चला पहिले वाचून घेऊया. रिटायरमेंट कॉर्पस जर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये टाकता, इट इज इलिक्विड. अ फ्लॅट कांट बी सोल्ड इन अ वीक. रिटायरमेंट नंतर इमर्जन्सी खूप येऊ शकतात, कारण वय 60च्या वर गेलेलं आहे. इनडिव्हिजिबल, यू नीड 40K पर मंथ नॉट टू सेल द होल ॲसेट. मी नेहमी म्हणतो, कॅश फ्लोच्या वर पैसे काढणं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲज रेंट 2 ते 3%. टेनंट्स, मेंटेनन्स, डिस्प्युट्स वेन यू लिस्ट वॉन्ट देम. एक रॉंग टेनंट तुमची पूर्ण लाईफ बर्बाद करू शकतो. कोण आज पोलिसांच्या चक्रा मारणार आहे, कोण तो त्रास करून घेणार आहे. डोंट डू दॅट. लिगली आपल्याला सेफ राहायचंय. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या वेळेला तुमच्या प्रॉपर्टीज तुमच्या नेक्स्ट जनरेशनला फॉरवर्ड करतात, दे आर नॉट इंटरेस्टेड. त्यांना इंटरेस्ट असतो इलेक्ट्रॉनिक ॲसेट्समध्ये. त्यांना टेक्नॉलॉजी ओरिएंटेड गोष्टी पाहिजे. त्यांना काही इंटरेस्ट नाही तुमच्याकडे 2 फ्लॅट आहेत, 3 फ्लॅट आहेत, काहीच इंटरेस्ट नाही. त्यांना इंटरेस्ट कसं आहे, बाबा मला तुम्ही सांगा लिक्विड ॲसेट किती आहे. त्यापेक्षा 1 करोड म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले तर 60 ते 70 हजार रुपये महिना तुम्ही SWP करू शकता. 12% जर रिटर्न्स ॲव्हरेज मिळाले तर 1 करोडचे परत 10 वर्षात 1.4 ते 1.5 करोड होतात. आय हॅव n नंबर ऑफ क्लायंट्स जे SWP करतायत. एव्हरी वन इज हॅपी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, रिटायरमेंट नंतर एका डेटला सर्टन्टीने पैसे येणं इज SWP. रिटायरमेंट नंतर इलिक्विड नसणं इज SWP. तिसरं, इन्फ्लेशन बीट करणं इज SWP. आणि चौथं, कॅपिटल ॲप्रिसिएशन, व्हेरी इम्पॉर्टंट, इज म्युच्युअल फंड्स. म्हणून मी या सगळ्या गोष्टी मी सांगत असतो की एक ॲडवायझर असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय होतं, तुमचं खूप लिमिटेड नॉलेज आहे. So what are the takeaways? No best asset, only the one that fits your goal. Horizon and liquidity is important. First home is very important. Plan kara first home. Commercial rent yields more, but rates SWP give that income with liquidity. Buy land only from true surplus with clean title and 10-year mindset. 10 वर्षाचा गोल असेल तरच करा. सेलिंग ते तुम्हाला मी लॉंग टर्म कॅपिटल गेन्स वगैरे सांगितलं. फॉर रिटायरमेंट इन्कम MF प्लस SWP बीट्स प्रॉपर्टीज. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मी कमेंट सेक्शन ऑन करतोय. आणि आमचं कन्सल्टेशन हवं असेल तर खाली कन्सल्टेशन फॉर्मची लिंक आहे. कन्सल्टेशन फॉर्मला तुम्ही क्लिक करू शकता. फ्री कन्सल्टेशन करतो. माझ्या टीमशी बोला. वी कॅन गिव्ह यू n नंबर ऑफ ऑप्शन्स. कसं काय केलं पाहिजे, प्लॅन करू शकतो. फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्या. प्लॅन करा आणि आमच्या बरोबर इन्व्हेस्ट करा. दॅट इज द मेन थिंग. ॲडवायझरला पैसे द्या, कंजूसी करू नका. दॅट वन डिसिजन ऑफ पेईंग अन ॲडवायझर लाईफ चेंज करून टाकेल तुमची. हे पण मी तुम्हाला मिनिमम स्टार्टिंग SWP इज 1.1 करोड, 1 लाख का 1.5 लाख असं काहीतरी आहे. मी एव्हरी वेनसडे लाईव्ह घेतो. येस. सोल लँड अँड स्टार्ट SWP. सर्वेश एक नंबर ऑप्शन आहे. बिंदास
माझ्याकडे 4-5 करोड लोकांनी लँड विकून आज म्युच्युअल फंड्समध्ये टाकले, कारण त्या लँडमधनं उत्पन्न नाहीये. म्युच्युअल फंड्समधनं 5 करोड टाका, 3.5 लाख रुपये महिन्याला पेन्शन लाईफ टाईम घ्या. थँक्यू UK पाटील, थँक्यू व्हेरी मच. मला पाहिजे तुम्ही सक्षम व्हा, तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट व्हा, मेक युअर सेल्फ, काय म्हणतात ना, तसा एक अचीव करा, असा एक गोल मनी वाईज, की तुम्ही स्वतःला म्हणाल बॉस राहुल कुलकर्णीचं काहीतरी लाईव्ह ऐकलेलं, मोटिवेट झालो, म्युच्युअल फंड्स केल्याने आज लाईफ चेंज झाली. शेती विकून म्युच्युअल फंड्समध्ये करावं का? आन्सर इज येस. इफ ती शेतीमधनं तुम्हाला कॅश फ्लो नाहीये, पडून आहे, गावाकडे काही उपयोग नाहीये, बिंदास करा. जर त्या शेतीवर तुमचं कॅश फ्लो खूप चांगला आहे, घर मस्त चाललंय, नेव्हर एव्हर सेल युअर लँड. आय एम डुईंग माय SIP विथ लमसम एव्हरी इयर. कन्सल्टेशन लिंक तुम्हाला खाली दिसेल बघा. कन्सल्टेशन फॉर्म झाले, ते कन्सल्टेशन फॉर्म पाहिजे. स्पेलिंग मिस्टेक झाली, दॅट इज फाईन. खाली लिंक आहे बघा, त्या लिंकला क्लिक करा, तुम्हाला फॉर्म ओपन होईल, फॉर्म भरा आणि माझी टीम तुम्हाला कॉल करेल, टीमशी बोलून घ्या. डेंटिस्ट शालिनी 15% पेक्षा जास्त डोंट चेज रिटर्न्स. वर्स्ट गोष्ट आहे म्युच्युअल फंड्स मध्ये, डोंट चेज रिटर्न्स. लमसम और SWP. SWP म्हणजे पेन्शन घेतात त्याला SWP म्हणतात. ओके, काही डाऊट्स असतील तर अजून विचारा. अदरवाईज तुम्ही मला कधी DM केला, माझ्याकडनं तुम्हाला फॉर्म येईल. कुठल्याही रीलला अपॉइंटमेंट केलं तरी तुम्हाला फॉर्म येईल. एव्हरी वेनसडेला सेम टाइमला मी नवीन टॉपिक घेऊन येतो. आय होप तुम्ही एव्हरी लाईव्ह अटेंड करा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज सगळे आलात त्यामुळे खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.